पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज क्रिकेटमध्ये एक अशी घटना घडली की जिथे खऱ्या अर्थानं खेळाडूचं जिथे कौतुक होणं गरजेचं होतं तिथेच त्या खेळाडूला मात्र ट्रोल केलं गेलं। हां, मी नक्कीच बात करतोय पृथ्वी शॉची। हां, खरं ऐकलं आपण, पृथ्वी शॉ। आता एक्झॅक्ट काय घडलेलं आहे हे आपण पाहूयात। अगदी पाहायला गेलं तर काहीच तोंडावरती आलेली स्पर्धा आपण रणजी ट्रॉफी पाहणार आहोत आणि याच रणजी ट्रॉफीचं वॉर्मअप मॅचेस मात्र काहीसे चालू होते। अगदी पुण्यामध्ये महाराष्ट्र वर्सेस मुंबई या दोन संघादरम्यान वॉर्मअप मॅचचा अगदी आपण पुण्यामध्ये चित्त थरारत असा सामना पाहिला आणि याच मॅचमध्ये काय घडलं आहे हे आपण नक्कीच पाहणार आहोत। त्याच मॅचमध्ये आपण पाहिलं असेल पृथ्वी शॉ नावाचा खेळाडू अगदी आपण पाहत आहोत भरपूर चांगली इनिंग मात्र त्यानं साकारली होती। तब्बल 181 धावा त्यानं मात्र काढलेल्या होत्या। त्यामध्ये आपण त्या इनिंगमध्ये पाहायला गेलं तर 21 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीनं तब्बल 181 धावसंख्येवरती तो मात्र खेळत होता। परंतु त्याच वेळेस आपण पाहायला गेलं तर 181 धावसंख्येवरती खेळत असताना मुशीर खान नावाचा गोलंदाज हा त्यावेळेस मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतो आणि त्याच वेळेस काय घडलं हे पाहूयात। अगदी पाहायला गेलं तर पृथ्वी शॉ स्ट्रायकर एंडला होता आणि तिथे मारलेला तो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगमध्ये अगदी आपण पाहत आहोत इरफान मलिकनं पकडलेला तो झेल आणि त्यानंतर आपण पाहत आहोत विकेट गेल्यानंतर मुशीर खाननं फक्त पृथ्वी शॉला थँक्यू असं म्हणालेला होता आणि थँक्यू म्हणाल्यानंतर आपण पाहत आहोत पृथ्वी शॉची मात्र रिॲक्शन अगदी त्याचाच कदाचित मात्र त्या पृथ्वी शॉला भरपूर राग आला आणि त्यानंतर काय घडलं हे आपण नक्कीच पाहत आहात। अगदी बॅट घेऊन मात्र तो त्याच्या अंगावरती धावला आणि पाहता पाहता मात्र त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचनंतर तो पॅव्हेलियनकडे जात असताना अजून अन्य एक खेळाडूबद्दल त्याच्या विरोधामध्ये असताना सिद्धेश लाड नावाचा खेळाडू त्याच्यासोबत देखील त्याची बाचाबाची आपल्याला पाहायला भेटली आणि हे त्या मैदानावरती मात्र नक्कीच त्या मॅचमध्ये घडलेलं होतं। त्याचनंतर आपण पाहत आहोत अगदी विचार करायला गेलं तर जिथे खऱ्या अर्थानं कौतुक होणं गरजेचं होतं तब्बल 181 धावसंख्येची पारी मात्र पृथ्वी शॉनं खेळलेली होती आणि त्यानंतर ही घटना मात्र घडली जिथे त्याचं कौतुक व्हायला हवं होतं परंतु तिथेच त्याला ट्रोल मात्र पुन्हा एकदा केलं गेलं। हे पहा त्या घटनामध्ये काय घडलं होतं। अगदी बॅटनं देखील त्याच्यावरती बाचाबाची करण्याचा तो प्रयत्न करत होता। त्याच अगदी आपण पाहायला गेलं तर एक मोठी इनिंग खेळून देखील त्याला ट्रोल केलं गेलं। अगदी पाहायला गेलं तर याच मॅचमध्ये आता मुशीर खान कोण आहे हे आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। मुशीर खान हा एक पाहायला गेलं तर सरफराज खानचा भाऊ। अगदी मुशीर खान, सरफराज खान आणि पृथ्वी शॉ एकाच टीममध्ये अर्थातच मुंबईच्या टीममध्ये खेळत होते परंतु IPL 2025 अगदी आपण पाहिलं असेल पृथ्वी शॉ IPL 2025मध्ये अगदी लिलावामध्ये अनसोल्ड झाल्यानंतर आपण पाहिलं असेल अगदी त्याच नंतर त्यानं मात्र निर्णय घेतला की त्याच वेळेस त्यानं मुंबईचा संघ मात्र त्याने सोडला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या संघामध्ये तो खेळायला लागला आणि पृथ्वी शॉ अगदी वाटत होतं की भरपूर फॉर्ममध्ये आहे परंतु त्याच वेळेस ही घटना यावेळेस मात्र अशी घडली। आता पाहायला गेलं तर पृथ्वी शॉच्या सोबतीला असणारे खेळाडू शुभमन गिल असेल आज भारताचं नेतृत्व करतोय। त्याचनंतर आपण पाहतात अभिषेक शर्मा अगदी ओपनिंगसाठी भरपूर चांगली कामगिरी तो देखील मात्र आतापर्यंत करतोय। त्याचनंतर जर बघायला गेलं तर प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते म्हणजेच यशस्वी जयस्वाल नक्कीच अगदी आपण पाहत आहोत चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू यशस्वी जयस्वाल। त्याचनंतर आपण पाहत आहोत त्याच्या सोबतीला खेळणारा खेळाडू अर्शदीप सिंग। हे सगळेच खेळाडू भरपूर चांगले खेळत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला पृथ्वी शॉ मात्र सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडलाय। तुम्हाला काय वाटतंय पृथ्वी शॉबद्दल नक्कीच कमेंट्समध्ये जाऊन सांगा आणि चॅनलला बनवून राहण्यासाठी सबस्क्राईब चॅनलला करा, बेल आयकॉनला हिट करा आणि लाईक करा।